नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, दूध विकास विभागाने जून महिन्यात राज्यातील दूध संकलनाची आकडेवारी जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज सुमारे 1,75,00,000 लिटर दूध संकलन होत आहे. जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहता पुणे जिल्ह्यात 29.56 लाख लिटर दूध संकलनासह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात 16.80 लाख लिटर, सातारा जिल्ह्यात 16.52 लाख लिटर आणि सांगली जिल्ह्यात 15.60 लाख लिटर दूध संकलन नोंदवले गेले असून हे जिल्हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. दूध संकलनाच्या आकडेवारीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. जिल्ह्यात दररोज 40.58 लाख लिटर दूध संकलन होत असल्याचे नोंदवण्यात आले होते. विशेष म्हणजे कोल्हापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यातील एकूण दूध संकलना इतके दूध एकट्या अहिल्यानगरात जिल्ह्यात संकलित होत असल्याचा दावा या आकडेवारीवरून समोर आला होता. त्यामुळे ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नगरकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या 8 दिवसात अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध संकलनात तब्बल 20 ते 30% घट झाल्याचे दिसून आले. याच काळात तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे आधी जाहीर झालेल्या दूध संकलनाच्या आकड्यांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. जिल्ह्यात खरोखरच एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दुग्ध जनावरे आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या काही जणांवर कारवाईही करण्यात आली होती. श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी राज्यातील पनीर उत्पादनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीचा मुद्दा थेट विधानसभेत मांडला. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात तपास आणि धाड सत्र सुरू करण्यात आले. या कारवाई दरम्यान जामखेड, राहुरी आणि नेवासा तालुक्यांमध्ये घातक रासायनिक पेस्टपासून दूध तयार केले जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात तब्बल 50 संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच काही दूध डेऱ्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र नेहमीप्रमाणे हा विषय काही काळ चर्चेचा राहिला आणि नंतर थंडावला. परंतु गेल्या 15 दिवसात अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर कारवाईला नव्याने वेग आला. दूध भेसळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिवसातून 2 वेळा दूध संकलनाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली. तज्ज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणात संकलित होणाऱ्या दुधात केलेली भेसळ ओळखणे तुलनेने अधिक कठीण असते. अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसातून 2 वेळा दूध संकलन सुरू झाल्याने भेसळ करण्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण वारंवार तपासणी आणि संकलनामुळे दुधातील भेसळ लवकर उघड होण्याची शक्यता वाढली. जिल्ह्यात दररोज सुमारे 47 लाख लिटर दूध संकलित होते आणि राज्याच्या एकूण दूध उत्पादनात एकट्या अहिल्यानगरचा वाटा सुमारे 35% असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची मिळून 500हून अधिक दूध संकलन केंद्रे कार्यरत आहेत. संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि अकोले या तालुक्यांमध्ये दिवसातून 2 वेळा दूध संकलन केले जाते. मात्र श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि पारनेर या दुष्काळी तालुक्यांमध्ये दीर्घकाळ दिवसातून केवळ एकदाच दूध संकलन होत होते. काही मोठ्या दूध प्रकल्पांमध्ये कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारले जात असल्याने जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढल्याची चर्चा होती. दरम्यान गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातील दूध संकलनात अचानक 20 ते 30% घट झाल्याने दिसून आले. यामागे उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता आणि उष्णतेमुळे दूध उत्पादन घटल्याचे कारण सांगितले जात असले तरी भेसळ विरोधी कारवायांमुळे ही संकलन कमी झाले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूध संकलनातील या घसरणीमागे नेमकं कारण काय, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या धडक कारवाया आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दुधातील भेसळ रोखण्यासाठी स्वीकारलेल्या कठोर भूमिकेमुळेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध संकलनात घट झाल्याची चर्चा आहे. प्रशासनाने बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटवर छापे टाकत अनेक दूध डेऱ्या आणि संकलन केंद्रावर कारवाई केली. याशिवाय भेसळयुक्त दूध, कुल्फी, लस्सी, तूप, तेल आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवरही सातत्याने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या वाढलेल्या तपासणीमुळे अनेक डेअरी चालकांनी भेसळयुक्त किंवा कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे बंद केल्याचे सांगितले जाते. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास 1 लाख रुपयापर्यंत दंड आणि 3 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद असल्याने डेअरी चालक सुद्धा आता दुधाची गुणवत्ता अधिक काळजीपूर्वक तपासत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दूध संकलनात झालेली घट ही केवळ उन्हाळा आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे नसून
भेसळ विरोधी कारवायांचा परिणामही असू शकतो अशी चर्चा सुरू आहे. गैरमार्गाने कमी दर्जाने किंवा बनावट दूध पुरवणाऱ्या केंद्रावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाया झाल्यामुळे अशा संशयित केंद्रांमधून होणाऱ्या दूध संकलनात तात्पुरती घट झाल्याचे मानले जात आहे. दूध संकलनात झालेल्या घटीकडे पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त किंवा कमी दर्जाच्या दुधाचा पुरवठा होत होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहींच्या मते कारवाईनंतर संकलनात झालेली 20 ते 30% घट ही याच प्रकारांवर बसलेल्या आळ्याचे संकेत असू शकतात. मात्र याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. तरीही अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवायांमुळे दुधातील भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाची आत्तापर्यंतची भूमिका काय होती, तसेच सामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे प्रकार कायमचे थांबवण्यासाठी आणखीन कोणती पावले उचलली जाणार असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. नागरिकांमधून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि अन्न सुरक्षेबाबत सातत्याने देखरेख ठेवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयाबाबत तुमचे मत काय आहे? जिल्ह्यातील दूध संकलनात अचानक झालेल्या घटीमागे नेमके कोणते कारण असावे असे तुम्हाला वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.